जय श्री मित्रांनो. मित्रांनो, सर्वप्रथम तर मी तुम्हाला माफी मागू इच्छितो. कारण या जिल्ह्याची जी काही नोटीस आहे, ही नोटीस 30 तारखेलाच काढण्यात आलेली होती. पण मी तुम्हाला वेळेवर याबद्दल माहिती देऊ शकलो नाही. त्याकरिता तुम्हाला पुन्हा एकदा माफी मागतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रत्नागिरी या जिल्ह्याबद्दल. मित्रांनो, रत्नागिरी या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची एक नोटीस काढण्यात आलेली आहे, जी 30 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि शेवटची तारीख त्यांनी 14 ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे. तर 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जे काही फॉर्म आहेत, हे फॉर्म ऑफलाईनरित्या सबमिट करायचे आहेत. तर याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. त्याकरिता सर्वप्रथम कोणते ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा रत्नागिरी. रत्नागिरी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काही वेबसाईट येतील. यामध्ये खालच्या बाजूला स्क्रोल करा आणि ते बघा रत्नागिरी.gov.in अशा प्रकारे तुम्हाला एक वेबसाईट दिसून येईल. यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही रत्नागिरीचे होम पेज आहे, हे होम पेज दिसून येईल आणि यामध्येच व्हॉट्स न्यूमध्ये खालच्या बाजूला बघा इथं काही जे काही नवीन यांनी नोटीस करण्यात आलेले आहेत, ते इथं दिलेले आहेत. इथं बघा एक तुम्हाला नोटीस दिली ॲडव्हर्टाइजमेंट इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन फॉर सेटिंग अप आपले सरकार सेवा केंद्र. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही जाहिरात आहे, जी नोटीस आहे, ते तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर यावर व्ह्यू यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची जी जाहिरात आहे, ते तुम्हाला दिसून येईल. तर इथं काय-काय लिहिलेले आहेत आणि अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. आता मागे 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असालच. एका जिल्ह्यामध्ये ऑफलाईन तर एका जिल्ह्यामध्ये पूर्णतः ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. तर अशाच प्रकारे आता प्रत्येक जिल्हा आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याने अर्ज मागवतो. काही ऑनलाईन असतात, काही ऑफलाईन असतात. तर आता यामध्ये काय आहे, हे सविस्तर बघणार आहोत. तर त्याकरिता नोटीस आहे, नोटीस व्यवस्थित बघून घ्या. तर इथे दिलेले आहे विषय रत्नागिरी जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र करण्याबाबत अर्ज मागवण्याबाबत. ठीक आहे. तर यामध्ये दिलेले आहे, की प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल आणि मात्र 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जर 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल, तर त्यामध्ये 4 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येतील. तर अशा प्रकारे तुमच्या जर ग्रामपंचायतीमध्ये 4,000 पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल, सॉरी 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, तर तुमच्या ग्रामपंचायतीकरिता 4 आपले सरकार सेवा केंद्राची आयडी मिळेल आणि जर तुमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी असेल, तर 2 आपले सरकार सेवा केंद्र तुम्हाला मिळतील. तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन असतील, तर तुमच्या ग्रामपंचायतकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची ही व्हॅकंट नाही आहे. तर ही व्हॅकंट आहे की नाही आहे, याकरिता सुद्धा ही जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीमध्ये खालच्या बाजूला तुम्ही स्क्रोल करायचं आहे आणि इथं बघा, इथं त्यांनी जी काही लिस्ट आहे, ती लिस्ट दिलेली आहे. तर असे टोटल 290 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करायचे आहेत. तर यामध्ये तुमच्या गावाचे नाव आहे की नाही, हे एकदा चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतर वरच्या बाजूला तिथे स्क्रोल करा आणि बघा, की तुम्हाला एक जे आपले सरकार सेवा केंद्राचा जो अर्जाचा नमुना आहे, तो अर्जाचा नमुना दिसून पडेल 4 नंबरच्या पेजवर. यावर तुम्हाला जी काही माहिती आहे, ही प्रिंट एकदा प्रिंट करून घ्या आणि प्रिंट केल्यानंतर या फॉर्मला व्यवस्थित भरा आणि मग आता हा फॉर्म कुठं सबमिट करायचा आहे, ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे. वरच्या बाजूला स्क्रोल करा आणि इथं पहिल्या नंबरचं जे पेज आहे, ते इथं बघा. यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेले आहे, की आपल्याला हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म कुठं आणि केव्हा सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो बघा, इथं त्यांनी दिलेले आहे, की आपले सरकार सेवा केंद्र करण्यासाठी इच्छुक व्यक्तीने यासोबत जोडलेले विहित नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे सादर करायची आहे. म्हणजे जो काही हा अप्लाय अर्जाचा नमुना आहे, हा नमुना तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. आणि इथं जे डॉक्युमेंट्स देण्यात आलेले आहेत, की रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, यामध्ये 12वी पास, पदवी किंवा जे तुमचे उच्च शिक्षण असेल त्याचे मार्कशीट, एम-एस-सी-आय-टी किंवा ट्रिपल-सी, बँक पासबुक, पोलीस व्हेरिफिकेशन, कार्यालयाचा फोटो, सी-एस-सी प्रमाणपत्र, अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला तुमच्या विभाग जे जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे. आणि हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला 14 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सबमिट करायचे. त्याच्यानंतर तुमचे फॉर्म सबमिट होणार नाही. त्यांनी स्वीकार केले जाणारच नाही. ठीक आहे. तर 14 ऑगस्टपर्यंत नक्कीच तुमचे फॉर्म सबमिट करून घ्या आणि तुमच्या नावावर शक्य तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करा, की हा आपल्या सरकार सेवा केंद्राची आयडी मिळू शकेल. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.